27 वर्षामध्ये 1 कोटी प्लांटेशन करून 12 लाख किलोमीटर आम्ही फिरलो, प्रवास केला आणि ह्याच्या पुढची जी दिशा होती दादांची महाराष्ट्र ग्रीन करण्याची, हरित महाराष्ट्र करण्याची होती, परंतु दुःखद निदान झालं. त्यामुळं की दादांच्या हस्ते दरवर्षी आम्ही वृक्ष घ्यायचा आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आम्ही प्लांटेशन करत होतो. आणि आता दादाचं निधन 28 तारखेला झालं, म्हणून या पूर्ण वर्षामध्ये 28 तारखेला त्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या ठिकाणी प्लांटेशन झालं त्या त्या ठिकाणी मी वृक्षारोपण करतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे विठ्ठलराव जाधव साहेब जे त्यांची पोस्टिंग बारामतीला होते, ते DYSP म्हणून दादांच्या सानिध्यामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस त्यांनी काम केलं. आणि आज योगा एवढा चांगला की आम्ही कन्याकुमारीला जात असताना आणि सहज जाधव साहेबांची भेट झाली. जाधव साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि जाधव साहेब आले आणि अंत्यकरणात येऊन जाधव साहेबांच्या हस्ते या प्रतिमेला हार घालून जाधव साहेबांनी श्रद्धांजली अर्पण केली. आता जाधव साहेब 1-2 मिनिट तुम्ही दादांच्या बाबतीत सांगा. आत्ताच कृषीभूषण गोविंदरावजी पवार यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला दादांच्या जाण्यानं खूप मोठा धक्का बसला. परंतु दादांनी जे जलसंधारण क्षेत्रात असो किंवा ग्रीन महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्ती करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक 28 तारखेला महत्त्वाच्या देशातल्या विविध धार्मिक ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी वृक्षारोपणासारखा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम ते राबवत आहेत. आणि आता येणाऱ्या 28 तारखेला पौर्णिमा आहे, त्यानिमित्तानं कन्याकुमारीसारख्या अतिशय पवित्र अशा धार्मिक ठिकाणी दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसुंधरा फाउंडेशन, शांतिदूत परिवार आणि दादांना मानणारे राज्यातले शेकडो कार्यकर्त्याच्या वतीनं दादांना त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आणि दादांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी महाराष्ट्रातले प्रत्येक युवक असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे अहोरात्र निश्चितपणानं मेहनत घेतील आणि दादांचं जे स्वप्नातलं आधुनिक महाराष्ट्र होतं, ग्रीन महाराष्ट्र होतं, त्या पूर्तीसाठी सगळे प्रयत्नशील राहते. खूप खूप या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाला सगळ्यांना आपण बोलवलं त्याबद्दल गोविंदराव पवार त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद.